नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे अझ्युअरच्या मूलभूत घटकांबद्दल. मी हे माझ्या स्क्रीनवर उघडलंय आणि खरं सांगतो, सुरुवातीला हे एखाद्या क्लिष्ट नकाशासारखंच वाटतंय. हो, वाटू शकतं. आपला उद्देश अगदी सोपा आहे. या नकाशातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक रस्ता सोप्या आणि मजेशीर पद्धतीने समजून घेऊया. म्हणजे ज्यांना याबद्दल काहीच माहिती नाहीये तेही यात तरबेज होतील. अगदी. आपण अझ्युअरच्या जगात एक फेरफटका मारणार आहोत. हो, जणू काही आपण पहिल्यांदाच भेट देत आहोत. हां. नकाशा सुरुवातीला क्लिष्ट वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण कोणतीही मोठी इमारत बांधण्यापूर्वी तिचा पाया आणि आराखडा समजून घेणं महत्वाचं असतं, की नाही? बरोबर. अझ्युअरची रचना कशी आहे, भौतिक आणि व्यवस्थापकीय, हे समजल्याशिवाय त्यावर काम करणं म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून गाडी चालवण्यासारखं आहे. हां, बरोबर. आज आपण ती पट्टी काढणार आहोत आणि समोरचा रस्ता एकदम स्पष्टपणे पाहणार आहोत. उत्तम. चला तर मग थेट पहिल्या युनिटवर येऊया. इथे ठळक अक्षरात लिहिलंय, ॲझ्युअर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे क्लाउड सेवांचं एक सतत वाढणारं दुकान आहे, असं इथे म्हटलंय. पण क्लाउड म्हणजे नक्की काय? हे खरंच आकाशात असतं का? आणि या दुकानात मिळतं तरी काय? हां. नाही, ते आकाशात नसतं. क्लाउड हा एक फॅन्सी शब्द आहे, जो इंटरनेटवरून वापरल्या जाणाऱ्या कम्प्युटर सर्व्हरसाठी वापरला जातो. अच्छा. कल्पना करा की तुम्हाला एक मोठं हॉटेल सुरू करायचंय, पण तुम्हाला स्वतःची जागा खरेदी करायची नाही, पाणी आणि विजेचं कनेक्शन घ्यायचं नाही. म्हणजे सगळा त्रास वाचवायचा आहे. अगदी. त्याऐवजी तुम्ही एका मोठ्या कंपनीकडून तयार जागा भाड्याने घेता. ॲझ्युअर तेच काम करतं, पण डिजिटल जगात. ते तुम्हाला कम्प्युटर, स्टोरेज, नेटवर्क असं सगळं काही भाड्याने देतं. आणि या दुकानात मिळतं काय काय? इथे 100 पेक्षा जास्त सेवा आहेत. म्हणजे तुम्हाला ॲप बनवायचं असेल, डेटा साठवायचा असेल किंवा अगदी तुमच्या ॲपला माणसासारखं बोलायला शिकवायचं असेल, म्हणजे AI, तर त्यासाठी लागणारी सर्व साधने आणि साहित्य इथे मिळतं. म्हणजे मला स्वतःचे महागडे सर्व्हर विकत घेण्याची आणि सांभाळण्याची काहीच गरज नाही. हे तर खूप सोयीचं आहे. हो. पण इथे असं लिहिलंय की हे फक्त व्हर्च्युअल मशीन पुरतं मर्यादित नाही. याचा अर्थ काय? बरोबर. हा खूप चांगला मुद्दा आहे. अनेक जण ॲझ्युअरचा वापर फक्त त्यांचे जुने ॲप्लिकेशन्स एका भाड्याच्या कॉम्प्युटरवर म्हणजे व्हर्च्युअल मशीनवर चालवण्यासाठी करतात. हो. पण ती तर फक्त सुरुवात आहे. ॲझ्युअरची खरी ताकद आहे त्याच्या प्रगत सेवांमध्ये. उदाहरणार्थ तुम्ही असं ॲप बनवू शकता जे फोटोमधले चेहरे ओळखेल किंवा वापरकर्त्याच्या प्रश्नांची मराठीत उत्तरे देईल. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला स्वतःला AIचे मोठे अल्गोरिदम लिहायची गरज नाही. ॲझ्युअरमध्ये या सेवा तयार मिळतात. अरे वा. हो, तुम्ही फक्त त्यांचा वापर करायचा. हे ऐकणंच खूप उत्सुकता वाटते. पण या सगळ्यासाठी पैसे किती लागतील? सुरुवात करण्यासाठी लगेच क्रेडिट कार्ड काढून पैसे भरावे लागतील का? कारण मोफत या शब्दावर माझा विश्वास थोडा कमी आहे. हां, तुमचा संशय योग्य आहे, पण इथे एक चांगली बातमी आहे. ॲझ्युअर एक फ्री अकाउंट देतं. अच्छा. कल्पना करा की तुम्हाला एका नवीन रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे आणि ते तुम्हाला एक टेस्टिंग प्लॅटर मोफत देत आहेत. ॲझ्युअर फ्री अकाउंट तसंच आहे. ओके. त्यात तुम्हाला 12 महिन्यांसाठी काही लोकप्रिय सेवा, जसे की व्हर्च्युअल मशीन किंवा डेटाबेस, ठराविक मर्यादेत मोफत मिळतात. पहिल्या 30 दिवसांसाठी सुमारे $200 क्रेडिट मिळतं, जे तुम्ही कोणत्याही सेवेसाठी वापरू शकता. आणि 25 पेक्षा जास्त सेवा तर आयुष्यभर मोफत आहेत. वा. पण क्रेडिट कार्डची माहिती द्यावी लागते का? हो, ओळख पटवण्यासाठी क्रेडिट कार्डची माहिती द्यावी लागते, पण तुम्ही ठरवल्याशिवाय पैसे कापले जात नाहीत. आणि विद्यार्थ्यांसाठी काही खास आहे का? कारण अनेक विद्यार्थी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतात. नक्कीच. विद्यार्थ्यांसाठी तर एक खास ॲझ्युअर फॉर स्टुडंट्स ऑफर आहे. याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी क्रेडिट कार्डची अजिबात गरज नाही. अरे वा. मग कसं करतात? फक्त तुमच्या कॉलेजच्या ईमेल ID वरून नोंदणी करायची. यात $100 क्रेडिट मिळतं आणि डेव्हलपरसाठी लागणारी अनेक व्यावसायिक साधनंही मोफत मिळतात. म्हणजे शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अगदी. ठीक आहे. तर आता आपण ॲझ्युअरच्या पडद्यामागे डोकावूया. म्हणजे हे क्लाउड नावाचं डिजिटल जग प्रत्यक्षात कुठून चालतं? या मॉड्यूलमध्ये डेटा सेंटर्स असा शब्द दिसतोय. हे काय प्रकरण आहे? बरोबर मुद्द्यावर आलात. हे सगळं जादूसारखं वाटत असलं तर यामागे प्रचंड मोठी भौतिक रचना आहे. डेटा सेंटर म्हणजे एक प्रचंड मोठं हायटेक गोदाम. गोदाम? हो, पण तिथे पुस्तकांऐवजी हजारो लाखो शक्तिशाली कम्प्युटर्स म्हणजे सर्व्हर्स
ठेवलेले असतात. हे गोदाम इतकं सुरक्षित असतं की तिथे 24 तास वीज, अतिशय थंड वातावरण, कारण कम्प्युटर्स खूप गरम होतात. हो बरोबर. आणि अनेक कंपन्यांकडून आलेले वेगवान इंटरनेट जोडलेले असते. मायक्रोसॉफ्टचे असे डेटा सेंटर्स जगभर पसरलेले आहेत. पण आपण थेट या डेटा सेंटरमध्ये जाऊन आपलं काम करू शकत नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. मग अझ्योर याचं व्यवस्थापन कसं करतं? इथे रिजन्स बद्दल काहीतरी लिहिलंय. अगदी बरोबर. आपण थेट डेटा सेंटर निवडत नाही. अझ्योरने जगभरातल्या या डेटा सेंटर्सना रिजन्समध्ये विभागले आहे. एक रिजन म्हणजे एक भौगोलिक क्षेत्र. जसं की पश्चिम भारत, जे पुणे किंवा मुंबईच्या जवळ आहे, किंवा मध्य अमेरिका. एका रिजनमध्ये एक किंवा अधिक डेटा सेंटर्स असू शकतात, जे एकमेकांशी अतिशय वेगवान नेटवर्कने जोडलेले असतात. अच्छा, म्हणजे आपण जेव्हा अझ्योरवर काही तयार करतो तेव्हा आधी एक रिजन निवडावं लागतं. हो, पण एवढे सगळे रिजन्स का? मी जगातल्या कुठल्याही रिजनमध्ये माझा ॲप ठेवू शकतो का? म्हणजे जे सर्वात स्वस्त असेल ते निवडावं का? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. रिजन निवडण्यामागे 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे लेटेन्सी, म्हणजेच वेग. हो, तुमचे वापरकर्ते जर भारतात असतील आणि तुम्ही तुमचा सर्व्हर अमेरिकेत ठेवला तर डेटाला प्रवास करायला वेळ लागेल आणि तुमचं ॲप हळू चालेल. अच्छा, समजलं. त्यामुळे वापरकर्त्यांच्या जवळचा रिजन निवडणे महत्वाचे असते. आणि दुसरं कारण म्हणजे डेटा सॉव्हरेनिटी, म्हणजेच डेटावरील सार्वभौमत्व. अनेक देशांचे कायदे असतात की त्यांच्या नागरिकांचा डेटा देशाबाहेर ठेवता येत नाही. त्यामुळे त्या देशातील रिजन निवडणे बंधनकारक असतं. आता खरी गंमत. समजा मी पश्चिम भारत रिजन निवडला आणि तिथल्या एका डेटा सेंटरमध्ये काहीतरी बिघाड झाला. समजा पूर आला किंवा वीज गेली, तर माझ्या ॲपचं काय होईल? सगळं बंद पडेल का? नाही, आणि इथेच ॲझ्योरची खरी ताकद दिसते. अशा समस्यांसाठी ॲझ्योरने अव्हेलेबिलिटी झोन्स तयार केले आहेत. वेगवेगळे भाग आहेत जिथे स्वतंत्र डेटा सेंटर्स आहेत. प्रत्येकाची स्वतंत्र वीज, कूलिंग आणि नेटवर्क व्यवस्था असते. अच्छा. म्हणजे हे असं आहे की एकाच शहरात 3 वेगवेगळ्या वीज कंपन्यांकडून लाईट घेण्यासारखं. एक गेली तरी दुसरी चालू राहील. वा, म्हणजे एका भागात अडचण आली तरी दुसऱ्या भागातून काम चालू राहतं. अगदी. त्यामुळे तुमचं ॲप बंद पडत नाही. म्हणजे काही सेवा मी एका विशिष्ट झोनमध्ये ठेवू शकतो आणि काही सेवा ॲझ्योर स्वतःच वेगवेगळ्या झोनमध्ये पसरवून सुरक्षित ठेवतो, असं म्हणायचंय का? अगदी तसंच. काही सेवा तुम्ही विशिष्ट झोनमध्ये ठेवू शकता, ज्याला झोनल सर्व्हिसेस म्हणतात, जसे की व्हर्च्युअल मशीन. तर काही सेवा ज्यांना झोन रिडंडंट म्हणतात, जसे की काही प्रकारचे डेटाबेस, ॲझ्योर स्वतःच त्यांची कॉपी वेगवेगळ्या झोनमध्ये ठेवून सुरक्षित ठेवतो. म्हणजे चिंतामुक्त आर्किटेक्चर. हो, तुम्ही शांत झोपू शकता, कारण ॲझ्योर तुमच्या ॲपची काळजी घेत असतं. थांबा, पण समजा भूकंप किंवा वादळासारखी एखादी खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली, ज्यामुळे संपूर्ण शहरच म्हणजे रिजनच बंद पडले, तर म्हणजे तिन्ही झोन्स एकत्रच संकटात सापडले तर? तुम्ही अगदी टोकाचा पण खरा धोका ओळखला आहे. आणि त्यासाठी ॲझ्योरकडे उत्तर आहे रिजन पेअर्स. रिजन पेअर्स म्हणजे जुळी शहरे? हो, अगदी तसंच. 2 जुळी शहरे जी एकमेकांपासून किमान 300 मैल दूर आहेत, जसे की पश्चिम अमेरिका आणि पूर्व अमेरिका. एक शहर संकटात सापडलं तर दुसरं शहर लगेच कामाला लागतं आणि सर्व सेवा तिथून सुरू होतात. अरे वा. मला आठवतंय, एका मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने त्यांचा सर्व डेटा फक्त एकाच रिजनमध्ये ठेवला होता. जेव्हा त्या रिजनमध्ये एक मोठा तांत्रिक बिघाड झाला, तेव्हा त्यांची वेबसाईट 6 तास बंद होती. बापरे. त्या एका घटनेनंतर त्यांनी रिजन पेअरचं महत्त्व ओळखलं. म्हणजे ही एक प्रकारची आपत्कालीन योजनाच आहे. याचे अजून काही फायदे आहेत का? हो, आहेत ना. जेव्हा अझ्योरला काही मोठे अपडेट्स करायचे असतात, तेव्हा ते एकाच वेळी दोन्ही जुळ्या शहरांमध्ये करत नाहीत. अच्छा. ते एका वेळी एकाच रिजनमध्ये अपडेट करतात. त्यामुळे एका ठिकाणी काम सुरू असताना तुमचं ॲप दुसऱ्या रिजनमधून चालू राहतं. हे तर खूपच हुशारीचं आहे. यात एक गमतीशीर गोष्ट आहे. बहुतेक रिजन पेअर्स एकमेकांचे जोडीदार असतात, पण काही एकतर्फी मैत्री करणारेही आहेत. म्हणजे? जसं की पश्चिम भारताचा जोडीदार दक्षिण भारत आहे, पण दक्षिण भारताचा जोडीदार कोणी तिसराच आहे. ही एक गमतीशीर गोष्ट आहे जी लक्षात ठेवायला हरकत नाही. वा, म्हणजे अझोरची भौतिक रचना एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी आहे. अनेक स्तरांची सुरक्षा आहे. पण
या हजारो कम्प्युटर्सच्या जगात आपलं काम हरवून जाणार नाही याची खात्री कशी करायची? म्हणजे या डिजिटल गोदामात आपण आपलं सामान व्यवस्थित कसं लावणार? मॉड्यूलच्या पुढच्या भागात व्यवस्थापन रचनेबद्दल सांगितलंय. सुरुवात रिसोर्स पासून होतीये. बरोबर. आता आपण भौतिक जगातून बाहेर पडून Azureच्या आतल्या डिजिटल जगात येऊया. रिसोर्स म्हणजे Azure मधील कोणतीही वस्तू जी तुम्ही तयार करता किंवा वापरता. म्हणजे जसे की व्हर्च्युअल मशीन, डेटाबेस, नेटवर्क किंवा स्टोरेज अकाउंट. हे म्हणजे आपल्या जेवणातील वेगवेगळे पदार्थ, भाजी, पोळी, भात, सगळं काही. प्रत्येक गोष्ट एक रिसोर्स आहे. आणि हे सगळे पदार्थ आपण कुठेही फेकून तर देत नाही, ते ताटात व्यवस्थित लावतो. तसंच काहीसं आहे का? इथे रिसोर्स ग्रुप असं काहीतरी दिसतंय. अगदी उत्तम उदाहरण. रिसोर्स ग्रुप म्हणजे ते ताट किंवा एक कंटेनर. Azureचा नियम आहे की तुम्ही तयार केलेला प्रत्येक रिसोर्स कोणत्या ना कोणत्या रिसोर्स ग्रुपमध्ये ठेवावाच लागतो. अच्छा, हा नियमच आहे. हो, आणि एक रिसोर्स एका वेळी एकाच ग्रुपमध्ये असू शकतो. जसं एखादी भाजी एकाच वेळी 2 ताटांमध्ये असू शकत नाही. ठीक आहे. पण याचा खरा फायदा काय? फक्त गोष्टी एकत्र ठेवण्यासाठी हे फोल्डर आहे का? नाही, त्याचा खूप मोठा फायदा आहे. पहिला फायदा म्हणजे व्यवस्थापन. तुम्ही एका प्रोजेक्टसाठी लागणारे सर्व रिसोर्सेस एकाच ग्रुपमध्ये ठेवू शकता. आणि दुसरा? पण खरा फायदा आहे तो खर्च आणि साफसफाईमध्ये. जेव्हा तुमचा प्रोजेक्ट संपेल तेव्हा फक्त तो एक फोल्डर म्हणजे रिसोर्स ग्रुप डिलीट करा आणि आतील सर्व रिसोर्सेस आपोआप डिलीट होतील. साफसफाई एकदम सोपी. अरे वा. पण इथे एक धोक्याची सूचना आहे. हे एक दुधारी शस्त्र आहे. मी अशा अनेक घटना पाहिल्या आहेत जिथे कोणीतरी चुकून अख्खा रिसोर्स ग्रुप डिलीट केला आणि त्यासोबत प्रोडक्शनचा महत्त्वाचा डेटाबेसही गेला. अरे बापरे, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ही सोय जपून वापरावी लागते. ठीक आहे. आता या फोल्डर्सच्या वर काय येतं? इथे सबस्क्रिप्शन बद्दल लिहिलंय. थांबा, मला एक प्रश्न आहे. एकाच कंपनीला वेगवेगळ्या सबस्क्रिप्शन्सची गरज का भासेल? एकाच खात्यातून सगळं का नाही करता येत? हे जरा जास्तच गुंतागुंतीचं नाही का वाटत? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि अनेक जण सुरुवातीला गोंधळून जातात. सबस्क्रिप्शन म्हणजे एक प्रकारचे खाते जे व्यवस्थापन, बिलिंग आणि तुमच्या कामाची व्याप्ती ठरवते. ओके. एका मोठ्या कंपनीचा विचार करा. त्यांच्याकडे IT विभाग आहे, मार्केटिंग विभाग आहे आणि एक नवीन प्रोजेक्टवर काम करणारी डेव्हलपमेंट टीम आहे. हो, वेगवेगळे विभाग. बरोबर. आता कंपनीला प्रत्येक विभागाचा खर्च वेगळा बघायचा असतो. तेव्हा ते प्रत्येक विभागासाठी वेगळं सबस्क्रिप्शन तयार करतात. अच्छा, म्हणजे मार्केटिंगचं बिल वेगळं येतं आणि IT चं वेगळं. जसं एकाच घरात वेगवेगळ्या व्यक्तींची वेगळी बँक खाती असतात. अगदी बरोबर. म्हणजे हे फक्त बिलांपुरतं मर्यादित आहे की अजून काही कारण आहेत? अजूनही कारण आहेत. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सुरक्षा आणि नियम. सुरक्षा? हो, तुम्ही डेव्हलपमेंट सबस्क्रिप्शनमध्ये डेव्हलपर्सना पूर्ण स्वातंत्र्य देऊ शकता, पण प्रोडक्शन सबस्क्रिप्शनमध्ये जिथे ग्राहकांचा डेटा असतो तिथे तुम्ही खूप कडक नियम लावू शकता. जेणेकरून कोणीही चुकून काही डिलीट करणार नाही. अगदी. आणि तिसरं कारण म्हणजे मर्यादा. प्रत्येक सबस्क्रिप्शनला काही मर्यादा असतात, जसे की तुम्ही किती व्हर्च्युअल मशीन तयार करू शकता. त्यामुळे वेगवेगळी सबस्क्रिप्शन्स कामाची विभागणी करतात. समजलं. म्हणजे सबस्क्रिप्शन हे एक प्रकारे कामाचं आणि खर्चाचं एकक आहे. पण जर मी एका खूप मोठ्या कंपनीचा मालक आहे आणि माझ्याकडे शेकडो सबस्क्रिप्शन्स आहेत, प्रत्येक देशासाठी, प्रत्येक विभागासाठी वेगळं, मग त्या सगळ्यांचं व्यवस्थापन करणं म्हणजे डोक्याला ताप होईल. त्याचं काय? आणि इथेच या रचनेतील सर्वात वरचा स्तर येतो, मॅनेजमेंट ग्रुप्स. मॅनेजमेंट ग्रुप्स? हो, हे म्हणजे तुमच्या कंपनीचे हेड ऑफिस. हेड ऑफिस जसे सर्व शाखांसाठी म्हणजे सबस्क्रिप्शनसाठी नियम बनवते, तसेच मॅनेजमेंट ग्रुप सर्व सबस्क्रिप्शनसाठी नियम आणि पॉलिसी लागू करते. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या सर्व सबस्क्रिप्शन्सना एका मोठ्या छत्राखाली आणू शकता. अगदी बरोबर. एक उदाहरण देऊ शकाल का? हे प्रत्यक्षात कसं काम करतं? नक्कीच. समजा तुमच्या कंपनीचा नियम आहे की कोणताही डेटा युरोपच्या बाहेर साठवला जाऊ नये. ठीक आहे. आता तुम्ही प्रत्येक सबस्क्रिप्शनमध्ये जाऊन हा नियम लावण्याऐवजी युरोप नावाच्या मॅनेजमेंट ग्रुपवर ही पॉलिसी लावू शकता. आणि मग त्या ग्रुपमधील सर्व सबस्क्रिप्शन्स आणि रिसोर्सेसना हा नियम आपोआप लागू होतो. कोणीही त्या ग्रुपमध्ये युरोप बाहेर डेटा साठवण्याचा प्रयत्न केल्यास Azure त्याला परवानगीच देणार नाही. वा, म्हणजे मोठ्या स्तरावर व्यवस्थापन करणे आणि नियमांचं पालन करणं खूप सोपं होतंय. हो,
तुम्ही एका डिरेक्टरीमध्ये 10,000 मॅनेजमेंट ग्रुप्स आणि 6 स्तरांपर्यंत खोल रचना तयार करू शकता. म्हणजे एका मोठ्या कंपनीच्या रचनेसारखंच, पण डिजिटल जगात. तर आज आपण Azureचा संपूर्ण नकाशा पाहिला. अगदी जमिनीखालील सुरक्षित डेटा सेंटर्सपासून ते व्यवस्थापनाच्या सर्वात उंच पातळीवर असलेल्या मॅनेजमेंट ग्रुप्सपर्यंत. हं, ही एक अशी रचना आहे जी लहान मोठ्या कोणत्याही कामाला सुलभ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी तयार केली आहे. सुरुवातीला क्लिष्ट वाटणारा नकाशा आता बराच ओळखीचा वाटतोय. अगदी बरोबर. आणि ही रचनाच अजोरला इतके शक्तिशाली बनवते. ही रचना समजली की मग त्यावर काहीही तयार करणे शक्य होते. मग तो एका विद्यार्थ्याचा छोटा प्रोजेक्ट असो किंवा जगभर पसरलेला एखादा मोठा उद्योग, पाया पक्का असेल तर त्यावर तुम्ही कितीही मोठी इमारत बांधू शकता. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आता आपल्याला हे समजलं आहे की Azureची रचना एका मोठ्या जागतिक डिजिटल कपाटासारखी आहे, जिथे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित, सुरक्षितपणे आणि गरजेनुसार कुठेही उपलब्ध ठेवली जाते. बरोबर. तर मग अशी कोणती गोष्ट आहे जी एखादी व्यक्ती किंवा कंपनी या कपाटाचा वापर करून तयार करू शकते, जी याशिवाय शक्यच झाली नसती? यावर नक्की विचार करा.